नमस्कार मित्रांनो, साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली ही अर्जुनला बोलते की सर तुम्ही प्लीज आराम करा, कशाला दगदग करताय. त्यानंतर अर्जुन बोलतो की हे बघा सायली, मी पूर्णपणे फिट आहे, त्यामुळे मला तुम्ही आराम करायचा सांगू नका, असे हा अर्जुन या सायलीला बोलतो. त्यानंतर अर्जुन या सायलीला बोलतो की सायली मी ब्रेडला बटर लावू का, किती लावू, थोडं लावू की जास्त लावू, असे पण अर्जुन सायलीला विचारतो. तेवढ्यामध्ये पूर्णाची प्रताप, कल्पना, विमल सर्वजण किचनच्या तिथे येतात. तर पूर्ण ह्या अर्जुनला बोलते की अरे अर्जुन, तुला बघायला मी वरती रूममध्ये येणार होते आणि तू तर इथे स्वयंपाकघरामध्ये कामे करतोय, असे पण ही पूर्णाई अर्जुनला बोलते. तेवढ्यामध्ये कल्पना सुद्धा बोलते की अरे बाळा, थोडासा आराम करायचा ना. आणि अश्विन सुद्धा लगेच बोलतो की मला न विचारता तू खालीच कसा आला, असे पण हा अश्विन या अर्जुनला बोलतो. तेवढ्यामध्ये अस्मिता सुद्धा बोलते की बहुतेक तुझ्या बायकोनेच तुला कामाला लावले असेल. आता एकावर एक सर्व काही प्रश्न या अर्जुनला विचारत असतात. तेवढ्यामध्ये प्रताप बोलतात की एवढे प्रश्न त्या अर्जुनला विचारल्यावर तो उत्तर कशी देणार, त्यामुळे एक एक जणांनी करून त्या अर्जुनला विचारा, मग तो तर बोलू शकेल, असे पण प्रताप सर्वांसमोर या अर्जुनला बोलतो. त्यावर अर्जुन सर्वांना सांगतो की खरोखर मी आता पूर्णपणे कंप्लीट फिट झालेलो आहोत, त्यामुळे मी इथे माझ्या बायकोला मदत करायला आलो आहे, असे पण हा अर्जुन सायलीकडे बघत सर्वांना सांगतो. तेव्हा सायली ही अर्जुनकडे बघते. त्यामध्ये सायली ही कल्पनाला बोलते की आई, मी यांना सांगितलं होतं की तुमच्या मदतीची मला काही गरज नाहीये, परंतु हे अजिबात त्यांचा हट्टीपणा सोडायला तयारच नाहीये, असे सायली ही अर्जुनकडे बघत बोलते. तेवढ्यामध्ये अश्विन बोलतो की मला एक सांग दादा, तू गोळ्यांचा तो राहिलेला डोस घेतला का. त्यावर अर्जुन बोलतो की अरे मी तर अगोदरच फिट झालो होतो. अरे तुझ्या सायली वहिनीने रात्री अशी जादूची कांडी फिरवली ना, तर माझा तापच कुठे पळून गेला मला काही कळलेच नाही, असे पण अर्जुन या सायलीकडे बघत बोलतो. त्यामध्ये अस्मिता बोलते की देवा, काय ऐकायची वेळ आली रे आमच्यावर. अरे अर्जुन, तुम्हाला थोड्याशा लाजा कशा वाटत नाही रे, असे पण ही अस्मिता लगेच अर्जुनला बोलते. तेवढ्यामध्ये पूर्ण आजी लगेच बोलते की काय रे, तुला अश्विनने ज्या गोळ्या दिल्या होत्या त्या घ्यायला काही प्रॉब्लेम झाला होता का, तर तुला जादूची कांडी मिळणार होती म्हणून का, असे पण ही पूर्णाजी या अर्जुनला सर्वांसमोर बोलते. तेव्हा सर्वजण खूप पोटपोटाने हसू लागतात. तेवढ्यामध्ये सायली बोलते की नाही अश्विन भाऊजी, तुम्ही जे इंजेक्शन दिले होते ना, त्यामुळेच यांचा ताप गेला. जेव्हा हे झोपले ना, त्यानंतर यांना जाग सुद्धा आली नाही, अतिशय छान झोप लागली होती, असे पण सायली या अश्विनला सांगते. दुसरीकडे असं बघायला मिळतं की घरामध्ये सर्वजण नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात. त्याच वेळेस आता अर्जुन सर्वांना पोहे वाढवत असतो. तर आता सर्वजण खूप खुश होऊन या अर्जुनकडे बघत राहतात. इकडे असं बघायला मिळतं की महिपत आणि सर्वजण जे जेलमध्ये असतात ते जेवणासाठी रांगेने उभे राहिलेले असतात. तेव्हा हा महिपत बोलतो की चला वाडा पटापट, कारण आता पोटामध्ये खूप काही भूक लागली आहे, असे पण महिपत या सर्व व्यक्तींना बोलतो. आता या महिपतच्याच पाठीमागे मधुभाऊ सुद्धा आपल्या हातामध्ये ताट घेऊन या रांगेमध्ये उभे असतात. तेवढ्यामध्ये हा महिपत आपल्या कमरेवर हात देऊन उभा असतो. आता ह्या महिपतच्या कमरेला एक छोटासा मोबाईल असतो आणि हे सर्व आता मधुभाऊ बघतात. तर मधुभाऊंच्या लक्षात येतं की महिपतकडे मोबाईल आहे. तर आता तेवढ्यामध्ये हा महिपत समोर जे अन्न वाढत असतात त्यांच्याकडे जातो आणि बोलतो की अजून द्या, एवढ्या याच्यामध्ये माझं पोट भरणार नाही. त्यानंतर हा महिपत ते जेवणाचं ताट घेऊन साईडला जाऊन जेवण करत असतो. इकडे आता मधुभाऊ सुद्धा आपल्या ताटामध्ये जेवण घेतात. तेवढ्यामध्ये मधुभाऊ जवळ उभे असलेल्या पोलीस शिपाईकडे जातात आणि या महिपतच्या कमरेला एक मोबाईल खोचलेला आहे हे सर्व सत्य सांगतात. तेव्हा हा शिपाई बोलतो की तुम्ही कुणाला सांगितलं नाही ना, तर मधुभाऊ बोलतात की नाही, मी अजून तुम्हाला सांगितलं, कुणाला सांगितलं नाही. शिपाई लगेच त्या जवळ असणाऱ्या महिपतच्या जवळ जातो. इकडे असं बघायला मिळतं की अर्जुन रूममध्ये असतो. तर अर्जुन आता फाईल वाचत असतो. सायली रूममध्ये येते. तर अर्जुन बोलतो की हे बघा, तुम्ही माझं जे काही प्रपोज ॲक्सेप्ट केलं आहे ना, त्यामुळे मला खूप मोठी एनर्जी आली आहे. कारण आता घरच्यांना जे काही सांगायचं टेन्शन होतं ना, तेच पळून गेलं ना, त्यामुळे मी खूप खुश आहे, असे पण अर्जुन या सायलीला खूप खुश होऊन सांगतो. त्यानंतर ही सायली अर्जुनला बोलते की सर, तुम्हाला जर माझ्यासाठी काही करायचं असेल तर माझी एक इच्छा पूर्ण करताल का. त्यावर अर्जुन बोलतो की काय इच्छा आहे सायली तुमची. त्यानंतर ही सायली आपल्या मनाशी बोलते की सर, माझी खरी इच्छा अशी आहे की तुमची खरीखोर जीवनसाथी होण्याची आहे, परंतु मधुभाऊंची सुटका झाल्याशिवाय मी काही ती तुम्हाला सांगू शकत नाही, असे पण सायली ही आपल्या मनाशी बोलते. त्यावर ही सायली अर्जुनला बोलते की सर, मला मधुभाऊंना भेटण्याची इच्छा झाली आहे, असे ही सायली आता या अर्जुनला बोलते. त्यावर अर्जुन बोलतो की काय बोलता, तुमची एवढीच इच्छा आहे ना, चला आपण लगेचच जाऊ मधुभाऊंना भेटायला, असे पण अर्जुन या सायलीला बोलतो. त्यानंतर अर्जुन या सायलीला बोलतो की तसं पण मला मधुभाऊंची भेट घेण्यासाठी जायचंच होतं. तो महिपत शिकरे तिथे काय करतो त्याचे अपडेट घेण्यासाठी मला तिकडे जायचंच होतं, असे पण अर्जुन या सायलीला सांगतो. तेवढ्यामध्ये इकडे आता महिपत हा आपल्या रूममध्ये बसलेला असतो. तर हा पोलीस कॉन्स्टेबल या महिपतला आवाज देऊन आपल्या जवळ बोलावून घेतो. तेवढ्यामध्ये हा कॉन्स्टेबल
या महिपतला बोलतो की अहो तुमचा जो मोबाईल आहे ना तो नीट सांभाळा, तो लोकांना दिसतोय. असे पण हा शिपाई या महिपतला बोलतो. तेव्हा लगेच महिपत बोलतो की माझा मोबाईल दिसतो का कुणाला, असे म्हणत महिपत लगेच तो आपल्या कमरेला जो मोबाईल खोसलेला असतो त्याकडे बघू लागतो. तेव्हा महिपत लगेच तो कमरेचा मोबाईल काढतो आणि या शिपायाला बोलतो की आता मला तर कपडे तुम्हीच दिलेले आहे, हे तुम्ही जे कपडे दिले आहे तेच घालतो ना मी, मग त्यामधून मोबाईल दिसतो, काय करू मी, असे महिपत या शिपायाला बोलतो. त्यानंतर हा महिपत या शेवडेला बोलतो की शेवडे तुम्हाला तर कार घ्यायची होती ना, मग करा ना बुक, मी साक्षीला सांगतो, असे पण महिपत या शेवडेला बोलतो. तर शेवडे बोलतो की काय बोलता तुम्ही हे, तर महिपत बोलतो की जे काही खरं आहे तेच बोलतोय. तेवढ्यामध्ये हा आपल्या मनाशी बोलतो की शेवडे तू मला किती शांत राहण्याचा प्रयत्न केलास तरी मी त्या पाटलाचा कार्यक्रम करणार, असे पण हा महिपत आपल्या मनाशी बोलतो. अर्जुन व सायली मधुभाऊंना भेटण्यासाठी येतात. तर हे मधुभाऊंना पोलीस आता समोर घेऊन येतात. तर सायली लगेच धावत पळत मधुभाऊंना घट्टमिठी मारते. तेव्हा मधुभाऊ बोलतात की काय साऊ, आज तर तू मला भेटण्याचं कारण सांगितलं नाही, तू डायरेक्ट माझ्या मिठीतच आली, असे पण मधुभाऊ या सायलीला बोलतात. तर सायली बोलते की अहो तुम्हाला भेटण्याचा जो आनंद आहे ना तो मिळाला ना, त्यामुळे मी खुशीत पडले, असे पण ही सायली या मधुभाऊंना बोलते. तेवढ्यामध्ये मधुभाऊ बोलतात की नाही, आजचं कारण मला वेगळंच दिसतंय थोडं, कारण आमच्या जावई बापूचं तुझ्यावर खूप प्रेम आहे, ते आम्हाला आज दिसतंय, असे पण हे मधुभाऊ या सायलीला बोलतात. तर अर्जुन सुद्धा मधुभाऊकडे बघतो. त्यानंतर अर्जुन सुद्धा या सायलीकडे बघत विचार करतो की खरोखर मधुभाऊ, माझं तुमच्या मुलीवर खूप प्रेम आहे, परंतु तिच्यासमोर मी कसं व्यक्त करू तेच मला समजत नाहीये, असे पण अर्जुन आपल्या मनाशी बोलतो. इकडे सायली सुद्धा विचार करते. दोघांचेही लक्ष मधुभाऊकडे नसते. तर मधुभाऊ लगेच बोलतात की अरे तुम्ही दोघे कुठे हरवलात. तेव्हा दोघे आता मधुभाऊंना बोलतात की नाही नाही कुठे नाही. मधुभाऊ या अर्जुनला सांगतात की जावई बापू बरं झालं तुम्ही आला, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. महिपत शिकरेकडे मी मोबाईल बघितला, असे पण मधुभाऊ हे अर्जुनला सांगतात. ते ऐकून अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो. अर्जुन लगेच बोलतो की खरोखर चैतन्य जे काही बोलत होता की त्या महिपतकडे मोबाईल आहे ते अगदी खरंच आहे. त्यावर आता मधुभाऊ बोलतात की मी फक्त कॉन्स्टेबल शेवडे आहे ना त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली आहे, ते म्हणाले की मी त्यांची झडती घेतो एवढंच म्हणाले, असे मधुभाऊ या अर्जुनला सांगतात. दुसरीकडे आता अर्जुन बोलतो की तुम्ही दोघे बसा मी येतो. इकडे आता मधुभाऊ आणि सायली दोघे गप्पा मारत असतात. तर इकडे अर्जुन लगेच या शेवडे कॉन्स्टेबलकडे येतो आणि बोलतो की तुम्हाला मधुभाऊनी सांगितलं होतं ना त्या महिपतकडे मोबाईल आहे, तुम्ही त्याची झडती घेतली का. तर हा शेवडे खोटे बोलतो. तर शेवडे बोलतो की मी पूर्ण झडती घेतली, परंतु त्याच्याकडे काही मोबाईल सापडला नाही. त्यानंतर हा शेवडे बोलतो की तुम्ही माझ्याबरोबर चला, मी तुमच्यासमोर झडती घेतो. त्यानंतर अर्जुन आपल्या मनाशी बोलतो की मी जर महिपत समोर गेलो तर तो मधुभाऊंना त्रास देईल, तो अलर्ट होईल, असे पण या अर्जुनचे मन अर्जुनला सांगते. त्यानंतर अर्जुन या शेवडीला बोलतो की राहू द्या, परंतु इथून पुढे चांगलं लक्ष ठेवा, असे पण अर्जुन या शेवडीला बोलतो. त्यानंतर इकडे सायली ही मधुभाऊंना आपली मानसी तिला 92% मार्क्स मिळाले असे सांगते, ती वर्गामध्ये पहिली आली, असे पण सायली ही या मधुभाऊंना सांगते. त्यामध्ये अर्जुन या सायली व मधुभाऊंकडे येतो. तर सायली बोलते की सर मोबाईल सापडला का. तर अर्जुन बोलतो की नाही, शेवडे म्हणाला की महिपतकडे मोबाईल नाही मिळाला. त्यानंतर इकडे मधुभाऊ लगेच उठून उभे राहतात आणि बोलतात की अहो जावई बापू, मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने त्या महिपतकडे मोबाईल बघितलाय. त्यानंतर अर्जुन या मधुभाऊंना सांगतो की इथून पुढे जर तुम्हाला काही पुरावा मिळाला किंवा दिसला तर लगेच मला कॉन्टॅक्ट करा, इथे कुणालाच काही बोलू नका, असे पण अर्जुन मधुभाऊंना बोलतो. सायली व अर्जुन दोघेही खाली वाकून मधुभाऊंचे आशीर्वाद घेतात. तर अर्जुनला व सायलीला दोघेही सुखी राहा असा आशीर्वाद हे मधुभाऊ देतात. इकडे अर्जुन व सायली गाडीमध्ये बसतात. तर चैतन्याचा फोन या अर्जुनला येतो. त्यानंतर हा चैतन्य बोलतो की अरे अर्जुन, आपल्याला काहीतरी पुरावे शोधावे लागतात, साक्षी घरामध्ये नाहीये, असे पण हा चैतन्य या अर्जुनला फोनवर सांगतो. तर अर्जुन बोलतो की ठीक आहे, लगेच मी तिकडे येतो. अर्जुन व सायली दोघेही जेलमधून तेथून निघतात. तर आता ही साक्षी सुद्धा या महिपतला भेटण्यासाठी या जेलकडे चाललेली असते. त्यानंतर अर्जुन व सायली तेथून निघतात. तेवढ्यामध्ये अर्जुन व सायली इकडे महिपतच्या घरी येतात. तर आता हा चैतन्य बोलतो की आपण पटापट आता काही पुरावे सापडतात की ते शोधू, असे पण चैतन्य बोलतो. दुसरीकडे ही साक्षी महिपतला भेटण्यासाठी येते. तर ही साक्षी या महिपतला बोलते अर्जुन व सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालेलं आहे, त्यांचं खरं लग्न झालेलं नाहीये, असे पण साक्षी या महिपतला सांगते. चैतन्य अर्जुनला बोलतो की आपल्याला फक्त साक्षीचा मोबाईल मिळायला हवा, त्यामध्ये खूप काही गोष्टी असतील, फक्त त्याचा लॉक आपल्याला कळायला हवा, असे पण चैतन्य अर्जुनला बोलतो. मित्रांनो, आता उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की चैतन्यने आता खूप मोठा या साक्षीच्या विरोधातला पुरावा अर्जुनला आणून दाखवलेला असतो. तेव्हा हा चैतन्य बोलतो की हे बघ अर्जुन, या साक्षीचा खूप मोठा पुरावा आपल्याला मिळालेला आहे, आणि तो पुरावा या अर्जुनला दाखवतो. त्यावर अर्जुन बोलतो की हो,
आता हे साक्षीकडे जे काही व्हिडिओचे पुरावे होते ते खोटे होते असे पण अर्जुन या चैतन्याला सांगतो। त्यानंतर अर्जुन बोलतो की आता साक्षीचा पर्दाफाश कसा करायचा हे मी लवकरच बघणार आहे असे पण अर्जुन या चैतन्याला बोलतो। तर मित्रांनो, आता तर साक्षीचा खूप मोठा भयानक पुरावा अर्जुन सायली यांच्या हाती लागलेला आहे। आता नेमकं पुढे काय काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।